बाजारामध्ये आणखीन सुद्धा मस्त आणि स्वस्त असे मटार मिळत आहेत आणि मग म्हटलं चला ही रेसिपी तर तुमच्याबरोबर शेअर झालीच पाहिजे. नंतर काय होईल, फ्रोझन मटार वापरावा लागेल. तसं करण्यापेक्षा कधीही ताजा आणि टवटवीत मटार चांगलाच. तर त्यासाठी आजची ही रेसिपी. कुकरमध्ये आपण 1 कप मटार घेत आहोत आणि याच्यामध्येच 2 मध्यम आकाराचे हे बटाटे पाणी टाकून घेऊयात आणि कुकरला आता याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. बाउलमध्ये आपण 1 कप मैदा घेत आहोत. अर्धा छोटा चमचा ओवा हाताने अशा पद्धतीने क्रश केलेला. चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपण 1 मोठा चमचा तेल टाकून घेत आहोत आणि हे तेल चांगलं आपल्याला या मैद्याला चोळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या मैद्याला व्यवस्थित असं तेल लागलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीचा याचा मुटका तयार झाला पाहिजे. म्हणजेच आपलं जे मोहन आहे ना ते व्यवस्थित असं सगळ्या पिठाला लागलं गेले असं आपण समजू शकतो. आता अशा पद्धतीचा हा मैदा झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि आपल्याला याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ आपण मळून घेतलेले. हे पीठ मळत असताना आपल्याला खूप जास्त घट्टही हे ठेवायचं नाहीये आणि खूप जास्त पातळी नाही. तर याला थोडंसं तेल लावून घेऊ. आणि आता आपली पुढची प्रोसेस होतीये तोपर्यंत हे पीठ आपण असंच रेस्टसाठी ठेवणार आहोत. गॅसवरती आता आपण एक पॅन ठेवलेला आहे. तेल टाकून घ्यायचंय. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता आणि याच्यामध्ये आता आपण हा उकडून घेतलेला मटार सोबतच हा बटाटा टाकून घेऊया. हळद पाव चमचा, लाल चटणी अर्धा चमचा, याच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातात. सोबतच धणा पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ. आता हे सगळं आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊया. आता इथं मी एक मॅशर घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे आपण मॅश करून घेतोय. आता काय करायचं, हे मिश्रण असं थोडंसं ड्राय झालेलं आहे ना, तर अगदी थोडं म्हणजे साधारण 2 चमचे आपण पाणी ओततोय आणि आता हे असं एकत्र करून घेऊया. म्हणजे काय होतं, सगळं छान एकजीव होतं आणि आपली जी कचोरी आहे ना ती सुद्धा खाताना अशी कोरडी कोरडी वाटत नाही. आणि सगळ्यात शेवटी खूप सगळा आपला हा देखना दिवा छान अशा पद्धतीची आपली भाजी त्याच्यामुळे दिसते. म्हणजे रेग्युलरपेक्षा थोडीशी जास्तच मी टाकली आहे बरं का. आता हेच तयार केलेलं स्टफिंग आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता इथं मी काय करत आहे, असे छोटे छोटे याच्या गोळ्या तयार करून ठेवते. कारण की परत आहे की नाही आपण कचोरीसाठी जेव्हा ते पीठ असं पसरवून घेऊ ना, मग त्यावेळेस परत या स्टफिंगमध्ये हात घातला की मग ते थोडंसं राडा होतो. तर तसं होऊ नये याच्यासाठी अशा पद्धतीचे हे गोळे तयार करून ठेवते. तर आता एवढ्या वेळ आपलं हे पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे. एकदा याला मऊ करून घेते. आता यातलंच काय करायचं आहे माहिती आहे का, असा एक छोटासा उंडा घ्यायचा आहे. म्हणजे आपण हे गोळे ज्या साईजचे केलेले आहेत त्याच हिशोबाने हा उंडा देखील आपल्याला घ्यायचा आहे. हवं असेल तर तुम्ही लाटू शकता किंवा हाताने अशा पद्धतीने पसरवलं तरीही चालते. आता याच्यामध्ये हा गोळा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि हे आपल्याला लॉक करायचं आहे. एक्स्ट्राचा भाग हा काढायचा नाही बरं का, इथंच दुमडायचा, नाहीतर काय होतं ते फुटू शकतं आणि मग नंतर मग तिथनं स्टफिंग आपलं बाहेर येईल तेलात गेल्यानंतर. हे हलक्या हाताने असं मी दाबून घेतलेलं आहे. तेलाचं टेम्परेचर आपल्याला अतिशय कमी हवं आहे. खूप जास्त गरम तेल नसावं. अगदी कोमट तेलामध्ये आपल्याला ह्या सोडून घ्यायच्यात आणि गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे. तर साधारण एक 2 ते 3 मिनिटांनंतर
मी ह्याची एकदा पलटी करून घेते आणि गॅसचा फ्लेम एकदम मंद ठेवायचा आहे आपल्याला, तरच मग आपली ही जी कचोरी आहे ना ती छान मस्त खुसखुशीत अशी होईल. स्टफिंगमध्ये वापरलेली स्पेशल अशी ही धना पावडर सोबतच लाल चटणी आता तुम्ही घर बसल्या तेही फ्री शिपिंगमध्ये ऑर्डर करू शकता. इन्क्वायरीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबतच स्क्रीनवरती व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, त्याला फक्त हाय करा, सगळी माहिती पुरवण्यात येईल. तर साधारण 8 ते 9 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथं रंग बघू शकता, छान मस्त सुंदर आणि खुसखुशीत अशी दिसते ना. पण ही एकाच साईडनं तयार झालेली आहे, याची जी दुसरी साईड आहे ना ती आणखीन तयार व्हायची राहिलेली आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या दोन्हीही साईडनं छान मस्त खुसखुशीत अशा करून घ्यायच्यात. तर इथे तुम्ही बघू शकता दोन्हीही साईडनं छान मस्त खुसखुशीत अशा या तळल्या गेलेल्या काढून घेऊयात. खुसखुशीत अशा पद्धतीची चला तर मग आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, त्याच्यासोबतच ही रेसिपी तुम्हाला ट्राय करायला आवडेल का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आता याला तुम्ही नक्की समोसा म्हणतात की कचोरी हे सुद्धा सांगा. चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छान मस्त खमंग खुसखुशीत अशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय बाय.